आज आपण बनवणार आळू वडी. त्यासाठी लागणारे आळूचे पानं आणि मसाल्यासाठी आपल्याला खोबरं, अद्रक, लसूण आणि 3 हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आपण हे दळून घेणार आहोत. आणि सुक्या मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर, हळद, जिरा, धने पावडर, 1.5 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे तीळ, ओवा आणि लिंबाचा रस. आता आपण बनवायला सुरुवात करूया. आधी आपण मसाला तयार करून घेऊया. 2 ते 3 हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक, थोडं खोबरं आणि कोथिंबीर. चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि आपण सुक्कच दळून घेतोय. अशा प्रकारे आपला मसाला दळून झालेला आहे. आता आपण पीठ भिजवून घेऊया. आपण तांदळाचे पीठ टाकलेले आहे. आता टाकतोय मसाला, अर्धा लिंबाचा रस, बाकी याच्याने आपल्याला घशामध्ये खवखवणार नाही. अर्धा चम्मच ओवा, तीळ. आता सुक्या मसाल्यांमध्ये 2 चमचे धने पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमच हळद आणि आपण आधीच हिरव्या मसाल्यामध्ये मीठ घेतलेले, त्यानुसार मीठ. आता आपण थोडं पाणी घालून मळून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला पीठ छान भिजवून घ्यायचे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. आता आपण सुरुवात करूया. आळू वडी बनवण्यासाठी आपण एकीकडं गॅसवर पातेले चढवलेले, पाणी छान उकळू द्यायचे. तोपर्यंत आपण इकडं पानांना पीठ लावून घेऊया. आळू वडीचे पानं आपली छोटी आहेत, गावरानी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला लाटायची काही गरज नाही आहे त्यांना. आता आपण सुरुवात करूया. अशा प्रकारे आपण पीठ लावून घेऊया. लावून घ्यायचे. हे आपले पानं अगदी छोटे आहेत, गावरान पाने येते. आता आपण हे 4 ते 5-6 पानं आपण एकसारखे लावून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला रोल बनवायचा आहे. हे आपले पानं छोटे असल्यामुळे आपल्याला थोडा प्रॉब्लेम येतोय. अशा प्रकारे आपण रोल बनवून घेतलेले आहेत. आता आपण पाणी आपलं उकळायला आलंय. आपण चाळणीमध्ये हे ठेवून घेतलेले आहेत. आता वाफवायला चढवून घेऊया. अर्ध्या तासासाठी आपण वाफवून घेतोय. त्याच्यावर आता झाकण ठेवूया. आता अर्ध्या तासासाठी आपण झाकण ठेवूया. अर्ध्या तासानंतर आपल्या वड्या उकडून झालेल्या आहेत. आपण आता 10 मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवूया आणि नंतर मग आपण कापून फ्राय करू. आता आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे. त्यात आपण टाकूया तेल. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचे. तोपर्यंत आपण वड्या कापून घेऊ. अर्धा तास आपण वड्या उकडून घेतल्या 10 मिनिटासाठी.
आपण थंड करून घेतल्या. आता छान कापून घेऊया. आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण वडी तळून घेऊया. सांभाळून एक एक वडी सोडायची आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. एका साईडने 2 मिनिटं आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे. नंतर आपण पलटी करूया. आपल्याला गॅस मोठा नाही पाहिजे, नाहीतर आपली वाळवडी कच्ची राहण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे आपल्या वड्या तळून झाल्या आहेत. आता आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपल्या आळूवड्या तळून तयार झालेल्या आहेत.